4 दिवसाच्या 2 दिवसाच्या शिबिरीची जी तयारी करते ना महाराज आई म्हणतात। 4 दिवसाच्या 2 दिवसाच्या शिबिरीची जी तयारी करते हिला आई म्हणतात। पण माझ्या मुलांनी 11 पिढ्या बसून खाल्लं पाहिजे याची जो काळजी करतो ना महाराज याला बाप म्हणतात। तो हाडाची काल करतो, रक्ताचं पाणी करतो, दिवसाची रात्र करतो आणि रात्रीचा दिवस करतो। त्याला जर विचारलं ना बाबा एवढं तिळतीळ सगळं जमा करतो कोणा करता करतो, त्याच्या मुखामध्ये फक्त एकच शब्द राहतो, काय? माझ्या मुलांनी कोणाच्या पुढे हात नाही पसरला पाहिजे याची जो काळजी करतो ना महाराज याला बाप म्हणतात। आज या 3 मुलांच्या जीवनातील बाप गेलाय ना महाराज, आणि ज्याला डोळा नसेल ना महाराज त्या अंधाराला जाऊन विचारा डोळ्याची किंमत काय, आणि ज्याला बाप नाही ना महाराज त्या बापाची किंमत त्या मुलांना विचारा ज्याच्याकडे बाप नाही त्याला। आता या मुलांनी किती पैसा खर्च केला म्हणजे यांचा बाप यांना पुन्हा बघायला भेटणार आहेत महाराज? नाही। तुकोबराने सुद्धा आईवरती खूप आबंग लिहिली आहेत महाराज। बापाचं कार्य एवढं मानेत आणणार माहिती होतं तुकोबराला एकच अभंग केला, बाप करी जोडी लेकराची ओढी तुली कुरवंडी वाढवूया। आपल्या सगळ्या भावना बाजूला ठेवतो का न करता फक्त आपल्या मुला लेकरांकरता हाडाची काळी करतो, रक्ताचं पाणी करतो। कधी कामावर गेला पावडे बटाटवडे खाऊन त्या ठिकाणी दिवस काढतो, तिळ जमा करतो कोणा करता फक्त त्याच्या डोक्यात एकच काय, माझ्या मुलांनी कोणाच्या पुढे हात नाही पसरला पाहिजे याला बाप म्हणतात। हे खरं सांगू का महाराज बापाचं जे जीवन आहेत ना महाराज फार मोठा आधार आहेत महाराज। बाप आई जशी घराची मांगल्यता आहे तसा बाप घराचा आधार आहेत महाराज। त्याच्या घराचा आधार निघून जातो ना महाराज त्या घरावरती कोणी बोट वर करत असतं। ज्याच्या घरात बाप असतो ना अण्णा कोणाची बोट करण्याची ताकद लवकर होत नाही का? बाप तो बाप असतो महाराज। बापाचं जीवन फार वेगळं आहे महाराज। सगळ्या भावना बाजूला करतो, कष्ट करतो, तसाच निघून जातो महाराज। स्वतःकरता कधी जगत नाही तो। दिवाळीला सगळ्यांना कपडे घेणार, आजच्या परिवाराला घेणार, पण अण्णा स्वतःला कधी लवकर कपडे घेत नाही। आजारी जरी पडला लवकर कधी दवाखान्यात जाणार नाहीत महाराज। साधी मेडिकल मध्ये जातो, गोळी घेतो, त्याच्यावर भागवतो। पण मुलगा जर आजारी पडला ना महाराज तर त्याला अगोदर त्या ठिकाणी जातो महाराज। त्याकरता हे ध्यानात ठेवा, तुमचं जे जीवन आहे ना महाराज सगळं काही विसरा पण बापाला कधी विसरू नका।